हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. सगळ्यात पहिलं म्हणजे मला सांगायचं आहे ते या 8-15 दिवसांबद्दल. होळीच्या पूर्वीचे हे दिवस अशुभ असतात हे तुम्हाला माहीत आहे का? कारण होलाष्टक हे बहुतेकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी माहीत नाही आहे. त्यामुळे अनेक गोष्टी ज्या चुकीच्या घडतात, तांत्रिक क्रिया ज्या घडतात ना, त्याचा इफेक्ट कळत-नकळतपणे आपल्यावर होतो. हो, होतो. तर का? कशाप्रकारे होतो? आपण तर कोणत्या गोष्टींमध्ये पडत नाही. अनेक जणांना या गोष्टी अशा एकदम वायफट वाटतात. पण या गोष्टी आहेत, तर चला तेच जाणून घेऊया. अशी माहिती जर प्रत्येक गृहिणीकडे असेल ना, तर त्या घरामध्ये अशा गोष्टी बिलकुल घडणार नाही. कारण 3 महापर्व असतात. या 3 महापर्वांमधील होळी हे एक महान पर्व आहे. तांत्रिक क्रियांसाठी देखील आणि सात्विक क्रियांसाठी देखील. दिवाळीमध्ये देखील तांत्रिक क्रिया केल्या जातात. नवरात्रीमध्ये दसऱ्यांपर्यंत तांत्रिक क्रिया केल्या जातात. त्याचा प्रभाव हा दिसतो. आपण जरी करत नसलो, तरी अनेक अशा गोष्टी आहेत, अनेक लोकं आहेत या ब्रह्मांडामध्ये, या युनिव्हर्समध्ये अशा एनर्जी आहेत पूर्वीपासूनच, की ज्या तांत्रिक क्रियांच्या आधारित स्ट्राँग झालेल्या आहेत आणि त्या अशा सात्विक क्रियांच्या ज्या आहेत त्यांची एनर्जी खेचून घेतात सात्विक लोकांची. तर कशाप्रकारे आपण हा बचाव करायचा आहे, हे मी तुम्हाला सांगत आहे. होळीपूर्वीच तुमच्या कानावरती ही गोष्ट घालायची आहे म्हणून हा प्रयत्न या व्हिडिओमार्फत. चला तर मग आपल्या विषयाकडे वळूया. पण तत्पूर्वी अशाच नवनवीन माहिती, ज्योतिषविषयक, अंकशास्त्रविषयक किंवा अशा ज्या गोष्टी आहेत मला माहीत आहेत, गुप्त उपाय, सात्विक पण गुप्त उपाय जे प्रत्येक गृहिणीला माहिती पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. येणाऱ्या मोठ्या ज्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन आहेत किंवा महत्त्वाच्या घडामोडींचे ते तुमच्याकडून मिस होणार नाहीत यासाठी. तर सगळ्यात पहिलं होलाष्टक म्हणजे काय ते तुम्हाला सांगते थोडक्यात. ते जाणून घेऊया. कारण होळीच्या अगोदर येणारे जे 8 दिवस असतात ना, संपूर्ण आठवडा, 8 ते 10 दिवस पकडायचं आहे आपल्याला. नेमकं 8च दिवस असं नाही पकडायचं. तेव्हा होलाष्टक चालू होते. म्हणजे 14 तारखेला जर होळी आहे, तर आपल्याला 5-6 तारखेपासूनच सावध व्हायचं आहे. कारण तुम्हाला मी अगोदरच सांगितलं, की होलाष्टक. आता यामध्ये झालं काय, जेव्हा आपलं आत्ता महाशिवरात्री हे व्रत झालं, त्यामध्ये काय होतं माता पार्वती आणि भगवान शंकरांचं लग्न होण्यासाठी त्यांना तपस्येतून जागं करायचं होतं. मग तेव्हा भगवान विष्णू, ब्रह्मा सगळ्या देवतांनी मिळून ठरवलं, की कामदेवांनी महादेवांची तपस्या भंग करायची. यासाठी त्यांनी सुंदर स्त्रीचे रूप घेतले आणि नृत्य, गायन आणि आपले हावभाव सादर करून महादेवांची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला. पण यामध्ये झालं काय? महादेव जागे तर झाले, पण तिसरं नेत्र त्यांनी उघडलं आणि तिसऱ्या नेत्राच्या प्रहारामुळे त्या ज्या ज्वाला होत्या त्यामध्ये कामदेव भस्म झाले. मग जेव्हा हे तिसरं नेत्र उघडलं ना, तेव्हा या होला अष्टकाच्या दरम्यान प्रत्येक ग्रहाचे वेगवेगळे उग्र रूप आपल्याला जाणवते. निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या जीवनावर पडतो. लक्षात घ्या, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली मैत्रिणींना जरूर हा व्हिडिओ शेअर करा. माहितीच नाही आहे जास्त करून बऱ्याच जणींना. आणि पुढे पण सांगणार आहे मी, की काय गोष्टी आहेत ज्या आपल्याला संध्याकाळ झाली की घराच्या आतमध्ये घ्यायच्या आहेत. म्हणून ह्या वेगवेगळ्या ग्रहांचा परिणाम आपल्या जीवनात होऊ नये यासाठी आणि तांत्रिक क्रिया देखील याच 8 दिवसात खूप परिणामकारक असर दाखवतात. निगेटिव्हिटी म्हटलं की पटकन पसरते. त्यामुळे कोणी कोणावर काहीही करू शकतं हे लक्षात घ्या. कितीही जवळची व्यक्ती असली, किती विश्वासातली असली तरी. थोडक्यात टोणे टोटके जे आपण म्हणतो त्याचा परिणाम या काळात जरूर जाणवतो. मग आता करायचं काय? आपली मुलं पण शाळेत जातात, कॉलेजमध्ये जातात, तर आता मुलांना पण आपण रक्षण करायचं आहे. त्यासोबतच आपले पती बाहेर ऑफिसला वगैरे जातात. आपण देखील भाजीला किंवा अनेक अन्न कामे असतात त्याच्यासाठी जात असतो बाहेर. भर दुपारी जायचं नाही आहे. जास्त संध्याकाळी देखील बाहेर थांबायचं नाही आहे, रात्री अपरात्री वगैरे. आणि तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एक फ्रेश ताजं लिंबू घेऊन यायचं आहे मार्केटमधून आणि हे लिंबू तुम्ही प्रत्येकाच्या बॅगेमध्ये द्यायचं आहे. अगदी मुलांच्या देखील बॅगेत तुम्ही स्वतः ठेवायचं आहे आणि एक मोरपीस ठेवायचा आहे. मात्र हे लिंबू ठेवताना स्वच्छ धुवून घ्यायचं, पुसून घ्यायचं आणि हातामध्ये घेऊन 11 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही ज्या कोणत्या देवाला मानतात त्या देवाचं नाव घ्यायचं
आणि हे बॅगेत वगैरे ठेवायचं. शक्य असेल तर रोज संध्याकाळी हे डस्टबिनमध्ये फेकून द्यायचं आणि दुसरं ठेवायचं आहे. पण शक्य नसेल तर 2-3 दिवसांनी हे लिंबू जरूर चेक करा. काही अंशी बऱ्याच वेळा ते पटकन सुकतं किंवा नासतो देखील लिंबू. त्यामुळे लक्षात ठेवा निगेटिव्ह एनर्जीचा प्रहार झाला होता, पण या लिंबाने खेचून घेतला म्हणून. त्यामध्ये आता निगेटिव्ह म्हणजे फक्त बाकीच्या बारीक-सारीक गोष्टी याशिवाय तांत्रिक क्रिया अजून ज्या कोणी केलेल्या असतात दुसऱ्यांसाठी, पण नकळतपणे आपण त्या ठिकाणाहून जातो. अशा गोष्टी असतात ज्या फक्त आपल्यासाठीच नसतात. त्या आपण चुकून त्या रस्त्यावरून जातो म्हणून त्या आपल्यासोबत येतात. तर यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं. यामध्ये मला कोणालाही घाबरवायचं नाहीये. कोणतीही अंधश्रद्धा पसरवायची नाहीये. हे लक्षात घ्या. या गोष्टी पूर्वापार आपले आजी-आजोबा हे पाळत होते नियम. त्यामुळे त्यांना बऱ्याच अंशी या गोष्टी आधीच कळून यायच्या. आपल्याला देखील सांगायचे. त्याच्यामध्येच आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगते ते म्हणजे या 8 दिवसामध्ये महिलांनी, मुलींनी, कॉलेजला जाणाऱ्या छोट्या-मोठ्या कुणीही केस मोकळे सोडायचे नाहीयेत. केस अजिबात मोकळे ठेवायचे नाही. केस बांधूनच ठेवायचे आहेत. कारण असं म्हटलं जातं, की सगळ्यात लवकर केसांवरच कोणताही तांत्रिक क्रिया किंवा तोटका असर करतो. निगेटिव्ह एनर्जी ही जी आहे, ती आपल्याला इम्पॅक्ट पटकन करते. म्हणून केस कट देखील करायचे नाहीयेत या 8 दिवसामध्ये. लक्षात घ्या. आपल्या मुलींना वगैरे एकदम बजावून सांगा ठणकावून. जर हॉस्टेलमध्ये वगैरे राहत असाल, तर जरूर सांगा एक साधीशी छोटी पोनी वगैरे घाल म्हणून किंवा वेणी. तर तुम्ही प्रत्येक आईने हे लक्षात ठेवायचं आहे. कारण मुलींना खास करून आजकालच्या मुलींना आवड आहे, केस मोकळे सोडतात, फॅशन आहे म्हणून आणि मग शाळा कॉलेजमध्ये जातात. तर या 8 दिवसामध्ये प्लीज ही गोष्ट शक्य तेवढी तुम्ही कंट्रोल करा आणि वातावरणात जरी बाहेर आपली मुलं-मुली जात असतील, तर त्याचे परिणाम भयंकर होतात हे त्यांना समजावून सांगा. बऱ्याच अंशी असं सगळंच सांगायचं नाहीये, पण थोडक्यात सांगायचं आहे, की जीवनात काही ना काहीतरी गोष्टी असतात, ज्या कळत-नकळत आपल्याला अटॅक करतात आणि मग आपण म्हणतो, "आत्ता तर माझी मुलं चांगली होती, आत्ताच असं कसं काय झालं?" किंवा काय कोणतं टेन्शन येतं किंवा काहीतरी घटना घडतात. यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते आणखीन, की काय चुका करायच्या नाहीयेत किंवा काय गोष्टी करायच्यात, काही करायच्याच नाहीयेत अजिबात या 8 दिवसांमध्ये. महत्त्वाचे पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे. तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मात्र जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून बऱ्याच बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना देखील समजेल, की आपल्याकडून काय चूक होते ते. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.